जातनिहाय जनगणनेचा सरकारचा निर्णय। जनगणनेच्या वेळेला नागरिकांची जात विचारली जाणार। जनगणनेच्या वेळेला विचारायच्या 40 प्रश्नांची यादी प्रसिद्ध। राज्यातल्या बंद होणाऱ्या उद्योगावरून पवारांची टीका। मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। बंद होणाऱ्या 76% कंपन्या अवसायनातल्या। नौक्यांनी सोयीचा अर्थ काढला। पवारांचा गैरसमज होऊ नये, मुख्यमंत्र्यांचा टोला। चाकणमधल्या उद्योजकांची रोहित पवार यांनी घेतली भेट। रविवारी चाकणमध्ये येणाऱ्या उदय सामंत यांच्यावरती ही टीका। सरन्यायाधीशांचा बार काउन्सिलवरती संताप। मी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये बार काउन्सिलनं का पडावं, सरन्यायाधीशांचा सवाल। नालसार विद्यापीठामध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कारवाई न करण्याच्या सूचना। कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय। सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची वकिली रोखण्याचा आदेश बार काउन्सिलकडून मागे। अध्यक्ष मनन मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी। राज ठाकरेंनी पुण्यामधल्या पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद। जेनझींवरती फोकस करा, त्यांचे विचार समजून घ्या, पदाधिकाऱ्यांना सूचना। पाय धुतलेलं पाणी पाजून तागुंदे बाबाचे उपचार। सोशल मीडियावरती तागुंदे बाबाचा धुमाकूळ। सुशिक्षितांमधली अंधश्रद्धा आहे मोठं आव्हान। अनिसच्या हमीद दाभोळकरांचं वक्तव्य। आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अपमानाच्या प्रकरणामध्ये राहुल गांधींना दिलासा। लखनौ कोर्टाचं समन्स सुप्रीम कोर्टाकडून निकाली। याआधी कोर्टानं राहुलला बेजबाबदार वक्तव्याविषयी दिला होता फटकार।